आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व नगरवासियांना व समस्त भारतीयांना MJ न्यूज तर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शिवरायांचे शौर्य, धैर्य, न्यायनिष्ठा आणि स्वराज्याची प्रेरणा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात उज्ज्वल मार्गदर्शक ठरो हीच सदिच्छा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरात असा कोणता संदेश दिला गेला ज्यामुळे संपूर्ण शहरात उत्साहासोबतच आत्मपरीक्षणाचीही चर्चा रंगली. नगर परिषद चौकात पार पडलेल्या भव्य दिव्य सोहळ्यात नेमकं काय घडलं पाहूया विशेष बातमीतून. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. जामनेर भगवामाई छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह जामनेर शहरही आज भगवामय झाले. जामनेर नगर परिषद चौकातील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भव्य दिव्य सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष ऊर्जितावस्था प्राप्त झाली. या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून तरुणांना येथे थेट आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना शिवरायांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. विशेषतः व्यसनाधीन तरुणांबाबत त्यांनी गंभीर संदेश दिला. व्यसनामुळे अनेक तरुणांचे जीवन संपुष्टात आले आहे. तुमचे जीवन उद्ध्वस्त झाले तर तुमच्यावर अवलंबून असलेल्या आई, वडील, बहीण, भाऊ, पत्नी आणि मुलांवर संकट कोसळते. यावेळी त्यांनी जामनेरमधील एका विशिष्ट नेत्याचे देखील उदाहरण या ठिकाणी दिले. व्यसनमुक्त होऊन जबाबदारीने जीवन जगणे हीच खरी शिवरायांना आदरांजली ठरेल असे देखील या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी तरुणांना आणि व्यसनाधीन झालेल्या तरुणांना या ठिकाणी आवाहन केले. संपूर्ण जामनेर शहर एक मताने, एक दिलाने शिवरायांच्या पुतळ्याजवळ एकवटलेले दिसले. भगवे झेंडे, घोषणाबाजी आणि जयघोषांनी वातावरण दुमदुमले. शिवरायांच्या विचारांनी चालणे हेच खरे अभिवादन या ठिकाणी संदेश देण्यात आला. काही पदाधिकाऱ्यांनी MJ न्यूजशी बोलताना स्पष्ट सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणणे, समाज हितासाठी काम करणे आणि व्यसनमुक्त जबाबदार समाज घडवणे हीच खरी शिवजयंती. पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष यांची मोठी उपस्थिती या ठिकाणी दिसून आली. जामनेर भुसावळ रोडवरील भीमनगर येथेही शिवजयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी करण्यात आली. आजचा दिवस फक्त उत्सवाचा नाही तर आत्मपरीक्षणाचा आहे. शिवरायांनी स्वराज्य घडवले, आज आपल्याला संसारयुक्त समाज घडवायचा आहे. जामनेरमध्ये आज दिसलेली एकजूट आणि तरुणांना दिलेला सकारात्मक संदेश हा निश्चितच समाज हितासाठी दिशादर्शक ठरेल. शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाज परिवर्तनाची शपथ घेऊया. अशाच पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98 94 21 51 34 60.
ताकती जात न प्याले साथ पे तुझे हाथ में गाड़ी आता थोड़ा दुख दे तान बदल रखा तुझा तुझे गाज भवानी माता ताकती जात न प्याले साथ पे तुझे हाथ में गाड़ी आता थोड़ा दुख दे तान बदल रखा तुझा तुझे गाज भवानी माता टाटा सुरू ठेवलं तेव्हा तो वाचला कसा तरी. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही कोणाबद्दल बोलावं, तुम्हाला काय ज्ञान द्यावं. ते 24 तास 20 तास आमच्या घरामध्ये राहतात, तेच तंबाखू दिवसभर खात राहतात चोरून लपूर इकडे तिकडे जाऊन. म्हणून मला असं वाटतं, माझी विनंती आहे की या जयंतीच्या निमित्ताने आपण आज शपथ घेऊया महाराजांना स्मरून की आम्ही आयुष्यामध्ये व्यसन करणार नाही, आम्ही तंबाखू खाणार नाही, आम्ही बिडी सिगरेट पिणार नाही, आम्ही काय ते माणिकचंद, गोवा, विमल, कमल, सुमन काय काय कोणकोणते जर्दा आहेत तेव्हा कशाला खातायत. चांगलं खा ना तुम्ही, खा. 2-3-4 वर्षामध्ये तुम्हाला मरायचं आहे, सोडून मरायचं आहे. बायका पोरांना इथे सोडायचं आहे, आईबापाला सोडायचं आहे, तुम्हाला आम्हाला पोहोचायचं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, दारू असेल यापासून दूर राहा, चांगलं खा, चांगलं प्या, व्यायाम करा, पळा, धावा. आणि यासाठी या जयंती आपण साजरा करत असताना तर अजिबात असे या प्रकारला बळी पडू नका. आणि म्हणून आज पुन्हा आपल्याला महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी मिळून सगळ्यांनी एकोपा आपल्यामध्ये ठेवून एकत्रित राहून हा देश पुढे कसा जाईल, हे राज्य पुढे कसं जाईल याचा विचार केला पाहिजे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत. 11 वर्षापूर्वी त्या देशाचे पंतप्रधान झालेत आणि 11 वर्षामध्ये किती करामत आपण केली, देश किती पुढे चाललेला आहे. मोदींनी सांगितलं की ज्यावेळेला आपण 100 वर्ष पार करू स्वातंत्र्याला 1947 मध्ये, आता 27 येईल, 20 वर्षांनी हा देश जगामध्ये 1 नंबरचा देश असला पाहिजे, 1 नंबरचा देश असला पाहिजे. हे कोणाच्या वारंवार सांगतायत, या सगळ्या तरुणांच्या. तुम्ही देशाचं भविष्य आहात, पण तुम्ही जर असे तंबाखू खाऊन मरायला लागले, माणिकचंद, गोवा, तुम्ही दारू पिऊन गटारामध्ये लोळायला लागले, करायचं काय. आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुण आहे. 15, 18, 17 ते 25 वयोगटामध्ये तरुण सगळ्यात जास्त जगामध्ये आपल्याकडे आहेत. पण उपयोग काय. ही तरुणाई जर अशा पद्धतीने नुसती गटारात लोळत असेल, तंबाखू खाऊन मरत असेल, तर मला वाटतं मित्र या देशाचं भविष्य कसं चांगलं असेल. आणि म्हणून या निमित्ताने आज आपण पुन्हा संकल्प करूया की अतिशय तरुणाबाण कार्यकर्त्यांची पिढी आम्ही निर्माण करू, व्यसनमुक्त पिढी आम्ही निर्माण करू. आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या देशाला बलशाली करण्यासाठी, या देशाला महाशक्ती करण्यासाठी आमचं जे योगदान असेल ते आम्ही निश्चित या ठिकाणी देऊ. हा संकल्प आम्ही आज या प्रसंगी करूया. पुन्हा आपण अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आलात. आज तालुक्यावरती सगळ्या मोटरसायकल या ठिकाणी आहेत, कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, आगळा वेगळा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि मी तालुक्यावरही सांगितलेलं आहे, 250 खेडे आहेत, अनेक ठिकाणी आपण शिवाजी महाराजांचे पुतळे बसवलेत. 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, 5 लाखाचे पुतळे आपण त्या ठिकाणी बसवलेत. मी हे सांगितलं गेल्या वर्षीपासून, 2 वर्षापासून सांगितलं आहे, प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे, असलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी. प्रत्येक गावामध्ये महाराजांचा पुतळा असला पाहिजे. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही पुतळा असला पाहिजे. दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि म्हणून त्यासाठी लागणारा जो खर्च असेल, त्यासाठी जो लागणारा खर्च मी सांगितलं, कोणी वर्गणी मागू नका, तो सगळा खर्च मी करेल, CSR मधून करेल, कुठून करेल, काय करेल. पण त्यासाठी चबुतरा बांधून सुंदर गावाच्या प्रवेशद्वारावर, चौकामध्ये, चांगल्या दर्शनी भागामध्ये आपण हे पुतळे उभे करा की ज्यामुळे त्यांना बघून काहीतरी आदर्श आपण त्यांचा आपल्या डोळ्यासमोर ठेवू. त्याचबरोबर तुम्ही शेंदुर्णीला जात 1 मार्चला, खरं म्हणजे आज कार्यक्रम होता पण पुतळा थोडा तयार झाला नाही म्हणून थांबून गेला. अतिशय सुंदर, तुम्ही बघाल तर नजर लागे असा छान पुतळा आपण त्या ठिकाणी तो उभा करतो आहोत. देखावा त्या ठिकाणी किल्ल्याचा उभा केलेला आहे, अगदी रस्त्यावरच आहे. तुम्ही पाचोऱ्याला जाताना अतिशय दर्शनी भागात रस्त्यावर हा पुतळा त्या ठिकाणी आपण उभा केलेला आहे. 1 तारखेला त्याचं आपण उद्घाटन करणार आहोत. आणि म्हणून त्यासाठी महाराजही त्या ठिकाणी येणार आहेत. उदयनराजेंना मी त्या ठिकाणी विनंती केलेली आहे किंवा आपले सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अंजय भोसले साहेब ते या ठिकाणी येणार आहेत. आपण सर्वांनी 1 तारखेला त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी यावं अशी विनंती मी करतो. पुन्हा शिवजयंतीच्या निमित्तानं मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.
भाऊ धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रताप देशित न्यायालंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्रीय कुलावतंसो सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की. इथे शाळेचे शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जयंती उत्सव आहे. या जयंती उत्सवानिमित्त जामनेर शहरामध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते आणि संध्याकाळी महाराजांच्या भव्य दिव्य अशा शोभायात्रा काढण्यात येणार आहे, मिरवणुका काढण्यात येणार आहे. या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रवासियांना तसेच तालुकावासियांना माझ्यातर्फे तसेच राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्यातर्फे, जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्यातर्फे, नगरपालिकेच्या गटनेत्या सौ संध्या पाटील यांच्यातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. अत्यंत आज उत्साहाचं शिवमय वातावरण सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं. जसं की आपल्याला कल्पना असेल की माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात आपल्या जामनेरमध्ये दरवर्षी सगळ्याच महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या उत्साहाने साजऱ्या होत असतात आणि त्यापैकी आपल्या राजाची जयंती आज मोठ्या उत्साहाने साजरी होते. कालही मोठा कार्यक्रम वाकी रोडला होता, शिवगीतांचा कार्यक्रम झाला. आज सकाळपासून पवाडे सादर झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन माननीय गिरीश भाऊंच्या शुभ हस्ते साधनाताईंच्या उपस्थितीत, सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत, नगरसेवकांच्या उपस्थितीत, सगळ्या शिवभक्तांच्या उपस्थितीत आज पूजन करण्यात आलं. एक बाईक रॅली काढण्यात आली. अशा पद्धतीने चांगलं असं वातावरण या इथे जामनेरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सगळीकडे भगवमय वातावरण झालेलं आहे आणि आज संध्याकाळी मोठी शिवजयंतीची निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या याची जयंती साजरी करत असताना मिरवणूक मोठी निघणार, जामनेर शहरात निघणार आहे. छत्रपती शिवाजी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वाकी रोड येथनं ती जयंती निघत असते. बजरंगपुऱ्यावरनं हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने देखील एक मोठी शिवजयंतीची मिरवणूक निघत असते आणि जामनेर पुऱ्यावरनं देखील मिरवणूक निघत असते. परंतु जामनेर पुऱ्यावरची मिरवणूक आज आपला तो तिथला शिवभक्त कालच वारल्यामुळे ती रद्द करण्यात आलेली आहे. परंतु जामनेर शहरात या दोघही मिरवणुका संध्याकाळी निघणार आहेत आणि सगळीकडे हे भगवमय वातावरण आहे. मी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीनं माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वतीने, सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना, या तालुक्यातील, या जिल्ह्यातील जनतेला या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत असा आमचा जाणता राजा आणि या जाणता राजाची आज जयंती, या जयंतीनिमित्त आपण बघतो जामनेर शहरामध्ये संपूर्ण भगवमय वातावरण आज झालेलं आहे. आमचे अण्णा, आमचे काके यांनी सांगितल्याप्रमाणे आज संपूर्ण जामनेर शहरामध्ये शिवजयंतीचा उत्सव आपण बघतो आहे. आमचे माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन, आमच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन, तसेच नगर परिषदेचे सर्व सभापती, सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत त्याच पद्धतीनं आमचे जामनेर शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जामनेर तालुक्यातील शिवभक्त आज इथं उपस्थित होते. यांच्या सर्वांच्या उत्साहामध्ये आज शिवजयंतीचा उत्सव आमचा पार पडलेला आहे. त्यानिमित्त मी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वप्रथम आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या समस्त शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा. खरं म्हटलं म्हणजे शिवजयंती आणि शिवप्रेमींचं हे जे नातं असतं आणि या नात्याचा आज हा महोत्सव आपण बऱ्याच वर्षापासून एका मोठ्या
पुतळ्याची या ठिकाणी प्रतीक्षा करत होतो आणि ती प्रतीक्षा मागील 1.5 वर्ष अगोदर आपल्या राज्याचे संकटमोचन आणि नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी अतिशय भव्य दिव्य शिवसृष्टी भीमसृष्टी या ठिकाणी स्थापन करून आपली सर्वांची जी प्रतीक्षा होती ती संपवली आणि इतकी मोठी शिवसृष्टी या ठिकाणी झाल्यानंतर शिवप्रेमींचा जो आनंद आहे तो आगळा वेगळा आहे आणि तो ओसंडून वाहत आहे. तसंच आज जामनेर तालुका सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी नामदार गिरीश भाऊ महाजन या नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधना काकू महाजन यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि समस्त जामनेरकरांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या. तसंच संध्याकाळी सुद्धा आज 2 ठिकाणी शोभायात्रा आणि मिरवणुकीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या अगोदरच्या मान्यवरांनी आपणास सांगितलं. तसंच या जयंतीला आपण उपस्थित राहावं ही सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी शिवचरित्राचं घरोघरी आपण घराघरात शिवजयंती साजरी करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचं स्मरण या ठिकाणी करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा धुरंधर छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विनंती त्यांनी पुष्पार्पण करावे. बाबा सुभाणे यांना विनंती आहे त्यांनी पुष्पार्पण करावे. आज ज्यांची जयंती असे छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं. यामध्ये या 18 पगड जाती या जातीला समाविष्ट करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आम्हाला स्वराज्य मिळवून दिलं होतं त्या स्वराज्य मिळवून दिल्यानं त्याचं टिकवणं आमचं काम आहे आणि आपण हे अहोरात्र करतच राहू. नुसतेच आपण जयंती साजरी करून चालणार नाही तर याच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्यालाही पुढे काम करायचं आहे जेणेकरून पुढे आपल्याला भविष्यामध्ये असं स्वराज्य निर्माण होईल याची खात्री बाळगतो. जय भीम. आज 19 फेब्रुवारी देशाचा अभिमान महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलवारी भूषण रयतेचा राजा प्रौढ प्रताप धुरंधर क्षत्रिय कुलावंतास छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, जिजाऊच्या पोटी शिवबा जन्मला आणि ह्या शिवबाने आपल्या राष्ट्रासाठी खूप मोठं योगदान दिलं. आपल्या राष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन केलं. स्वराज्य स्थापनेसोबत सुराज्य कसं होईल, चांगलं राज्य कसं होईल, परस्त्रीला मातेचा दर्जा कसा दिला जाईल, आपल्या राष्ट्रातील शेतकरी वाचला पाहिजे, लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत चांगले संस्कार घडले पाहिजे, असं अतिशय चांगलं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. ती संकल्पना सोबत घेऊन आपण सर्वांनी
आपल्या राष्ट्रासाठी देशासाठी काहीतरी योगदान लागतं, म्हणून आपण आपल्या स्वभावामध्ये बदल करून व देशासाठी चांगल्या पद्धतीचं सुराज्य निर्माण होईल आणि चांगल्या पद्धतीचं कार्य होईल यासाठी आपण प्रयत्न करायचे, आपण कार्य करायचे. पुन्हा एकदा मी तुम्हाला आपल्या उपस्थितांना सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फेब्रुवारी जगात शिवजयंती आणि शिवजयंतीत महात्मा फुले. अज्ञात होता इतिहास आम्हास, अज्ञात होता इतिहास आम्हास, अदृश्य होती क्षत्रिय कुडे. स्वराज्य रायगडावर इतिहास जन्मला, रायगडावर इतिहास जन्मला, महामानवा तुझ्यामुळे हात जोडून प्रणाम करीते क्रांती सूर्या ज्योतिराव फुले. इथं उपस्थित सगळे तज्ञ मंडळी आहेत, मी त्या मानाने खूप अज्ञानी समजते, पण माझ्या विचाराने जर मला सांगायचं झाल्यास तर आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या पावनभूमीला, पूर्ण भारतातच नाही तर पूर्ण जगाला ज्या छत्रपतींची ओळख आपल्याला करून दिली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आज त्यांची प्रतिमा सुद्धा इथं पाहिजे होती. मी मागच्या वर्षापासून त्यांची प्रतिमा ठेवून त्यांना सुद्धा अभिवादन करते, कारण आज खऱ्या अर्थानं इतिहास डालवला जातो. आज महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य कर्तृत्व समाजामध्ये डालवलं जातं. ते होते, त्यांनी पोवाडा गायला, त्यांनी समाधी शोधून काढली, म्हणून आज जगाला छत्रपती कळाले. पण आम्हाला सुद्धा आपण जयंतीत असो की पुण्यतिथी असो तेवढा पुरता आपण कार्यकर्तृत्व जगासमोर आणतो. पण रोज आपण शिवबा जगलो पाहिजे, रोज महात्मा फुले जगलो पाहिजे, रोज सगळे महामानव आपल्या विचारात आचरणात जगले पाहिजे. आणि याच्यातूनच प्रत्येक घराघरामध्ये आपण असं म्हणतो की शेजाऱ्याच्या घरात शिवबा जन्माला आले पाहिजे, पण नाही, आपल्यातच शिवबा आहे, आपल्या विचारात, आपल्या आचरणात. आज तळागाळापासून तर देशाच्या प्रत्येक स्तरापर्यंत या महामानवांचं योगदान आपल्या जीवनात आहे. त्यांचं कार्यकर्तृत्व आपल्या जीवनामध्ये तेवढाच आपण प्रसार करून त्यांच्या विचारांचा ते सत्कार्य आपण मार्गी लावलं पाहिजे. मी ज्या चळवळीमध्ये सहभागी आहे असे आदरणीय आमचे भिडे वाडाकार विजय वडवेराव सर यांचा उपक्रम आहे की जगात शिवजयंती आणि शिवजयंतीत महात्मा फुले आणि तो वारसा, तो पायंडा मला खेद होतोय की त्यांचं सुद्धा प्रतिमा ठेवून आज त्यांचं अभिवादन करणं गरजेचं होतं. प्रतिपचैव चंद्रालेखे वर्धा विष्णू वंदिता, शिवशाही शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. लहान वयात असतानाच वयाच्या 12व्या वर्षी शहाजी राजे भोसले ज्यांनी ही संकल्पना स्वराज्याची मांडली होती आणि प्रत्यक्षात महासाहेब जिजाऊ यांनी स्वराज्य स्थापनेचं एक प्रेरणास्थान असणाऱ्या महासाहेब जिजाऊंचं खूप मोठं योगदान हे स्वराज्य घडवण्यामध्ये आहे. आणि यातूनच छत्रपती शिवाजी महाराज यांनी 16व्या वर्षी आपल्या या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर हे साम्राज्य उभं केलं. आज तुमच्या आमच्या घरामध्ये असं वाटतं की छत्रपती हे फक्त स्वराज्यापुरते होते, छत्रपती हे जनतेचे राजे जरी असले, पण आम्ही काय घेतोय? आज छत्रपती आज आमच्या समोर उभे जरी असते तर आज आम्ही अभिमानाने म्हटलं असतं का नाही, तुम्ही आमचे वारसदार आहे. आमची मान राज्यानं खाली जाते आजही, कारण आम्ही ते अंमलात आणतच नाही. आज फक्त राजकारणात आमचा म्हणजे आवड निर्माण झाली, त्याच्यातच आम्ही धर्मभेद करतो, जातपात भेद करतो. छत्रपती हिंदू राजे जरी होते, धार्मिक होते, महादेवाचे भक्त होते, भवानी आईची कृपा त्यांच्यावर होते असं म्हणतो आपण, पण होते ते धार्मिक, पण धर्मांध बिलकुल नव्हते. आज आमच्या डोक्यावर, आज आमच्या डोळ्यात तसं स्वप्न नाही आहे. आमच्या विचारामध्ये त्यांचा जो प्रचार आहे विचारांचा तो नाही आहे. आज फक्त धर्माच्या जातीच्या नावाखाली आपण एकमेकांमध्ये कटुता निर्माण करतोय. आणि म्हणून मला इतकंच म्हणायचं आहे की या मानवांचा जोपर्यंत प्रसार होत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये छत्रपती अजिबात आपल्याला म्हणून घ्यायची बिलकुल तेवढी आपल्याला हक्क नाही आहे. जेव्हा आपण खरे वारसदार राहू, समाजाचा प्रत्येक व्यक्ती हा घराघरात शिवबासारखा जन्माला येईल, त्यांचे विचारणा अंमलात आणतील,
तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांचं सत्कार्य सफल झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी सांगू इच्छिते. खूप पाहिलं आजची परिस्थिती तर बदलणं खूप गरजेचं आहे. आपण प्रगत झालो तरी सुद्धा आज स्त्री ही बिलकुल हे नाही आहे, सुरक्षित नाही आहे. आज एपिस्टेम फाईल तुम्ही पाहताय जगामध्ये, याच्यात सुद्धा लहान मुलीपासून तर प्रत्येक स्त्री ही म्हणजे शोषित झालेली आहे, पीडित झालेली आहे. आणि आपली नजर एखाद्या स्त्रीवर जर वाईट पडत असेल आणि छत्रपतींचं रक्त जर आपल्यामध्ये म्हणजे नसेलच तर आज कोणती घरातली सुरक्षित स्त्री राहणार नाहीये. म्हणून आपले विचार बदलणं तेवढे महत्त्वाचे आहे आणि ह्याचा वारसा आपण पुढे नेला तरच त्यांना न्याय मिळू शकतो, त्यांच्या विचारांना न्याय मिळू शकतो. धन्यवाद. हम लाएंगे शिवाजी को. सेना निघाली, गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the land of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा.
जागती जात नव्याने साथ पे तुझे राग मराठी आता डोळ्यात तुझे कान बघण रक्तात तुझे गाज भवानी माता